मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं की शिष्याने गुरुला केलेली वंदनाच. नृत्यकलेतून शिष्याकडून गुरूंना गुरुपौर्णिमेची एक अनोखी वंदना जेजुरीत पाहायला मिळाली. जयाद्री कन्या परिवारानं ही गुरुशिष्याची परंपरा जपली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कलानगरी जेजुरी नगरीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुशिष्य परंपरेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. कलासिद्धी नृत्यालयातील जयाद्री कन्या परिवाराच्या विद्यार्थिनींनी आपल्या गुरूंना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुरुवंदना अर्पण केली. महाराष्ट्रभर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी होत आहे. विविध क्षेत्रातील शिष्यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या पार्श्वभूमीवर जयाद्री खोऱ्यातील ऐतिहासिक पेशवे तलाव परिसर आणि जेजूरगडाच्या पायथ्याशी हा विशेष गुरुवंदना सोहळा पार पडला. यावेळी नृत्यगुरू रितिशा झगडे यांनी त्यांच्या शिष्यांना भरतनाट्यम तसेच विविध शास्त्रीय नृत्य प्रकारच्या सादरीकरणातून अभिवादन केलं आहे. कुमारी अनुष्का बारभाई, कुमारी संजना भंडारी, कुमारी ज्ञानेश्वरी कुदळे आणि कुमारी आरवी फाळके या विद्यार्थिनींनी पारंपरिक नृत्य वेशभूषेत आकर्षक नृत्य सादर करत गुरुप्रती आदरभाव व्यक्त केला. या प्रसंगी सर्व विद्यार्थिनी भावूक झाल्या होत्या. अवघ्या 6 वर्षात कलासिद्धी नृत्यालयातून जेजुरी आणि पंचक्रोशीतील अनेक मुलींना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देत कलाक्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. जेजुरी ही कलावंतांची नगरी म्हणून ओळखली जात असते, तर शास्त्रीय नृत्यकलेचा दर्जेदार शिक्षण देण्याचा कार्य नृत्यगुरू रितेश झगडे सातत्याने करत असतात. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या गुरूकडून शास्त्रीय नृत्याचा संस्कार आणि कला शिक्षण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच जेजुरी पंचक्रोशीत शास्त्रीय नृत्य, नाट्यकला आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी एक स्वतंत्र भव्य असे कला अकादमी उभी राहावी अशी अपेक्षा नृत्यगुरू रितिशा झगडे यांनी व्यक्त केली. यावेळी सिद्धी नृत्यालयाच्या या कार्याचा जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, भाजपा शहर मंडलाध्यक्ष सचिन पेशवे, नगरसेवक योगेश जगताप, असलम पानसरे आणि सत्यवान दादा उबाळे यांनी कौतुक केले. तसेच लवकरच जेजुरीच्या मल्हार नाट्यगृहात विशेष शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यांनी नृत्यकलेच्या माध्यमातून गुरूंना अर्पण केलेली ही अनोखी गुरुवंदना जेजुरीच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि भारतीय गुरुशिष्य संस्कृतीचा प्रेरणादायी आविष्कार ठरेल. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. माझं नाव अनुष्का बारभाई आणि मी रितुषा झगडे ह्यांची शिष्य आहे. ही भरतनाट्यमची गुरु आहे आणि मी खूप असं नाही का सोशल मीडियावरती खूप वेळा बघितलेलं की भरतनाट्यम हे आर्ट शिकण्यासाठी खूप अवघड असतं. आणि जेव्हा मी हिच्याकडं क्लास लावला तर तेव्हा मला कळलं की किती सोपं आहे आणि एखादा गुरु कसा शिकू शकतो मनापासून. खरं तर ही क्लासेस जेजुरीमध्ये घेते आणि आपल्याला माहितीच आहे की जेजुरी ही कलाकारांची काय आपण म्हणतो जागा आहे आणि इथं मातीत कलाकार आपल्याला भेटतात. आणि हिच्याकडं शिकून मला कळतं की किती आदराने किंवा किती सोप्या ह्यानी आपण शास्त्रीय नृत्यसुद्धा शिकू शकतो. मी हिच्याकडं अवघ्या 3-4 वर्ष झालं शिकत आहे आणि आता 3-4 वर्षातही माझा अरंगेत्रम होत आहे. अरंगेत्रम कार्यक्रम व्हायला कमीत कमी एका भरतनाट्यमच्या बोलीला 10 वर्ष लागतात. पण हिच्या रेडी. आज गुरुपौर्णिमा म्हणजे आता महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जर पाहायचं झालं तर ज्ञान, विज्ञान, समाज, कला, लोककला, रंगकला आणि मूर्तिकला अशा विविध वेगवेगळ्या छटा आहेत आणि प्रत्येकामध्ये या कला आत्मसात करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. गुरु हा एक मार्गदर्शक असतो आणि खरं तर पाहिलं तर आमच्या जेजुरी पंचक्रोशीतील म्हणजेच आमच्या जयाद्री कन्या ह्या ज्या संपूर्ण उभ्या आहेत, या जयाद्री कन्या यांच्या कलासिद्धी नृत्यालय की ज्यांच्या माध्यमातून ते रितिशा झगडे ह्या त्यांच्या गुरु आहेत आणि त्यांनी मुलींना एक कलात्मक दृष्टिकोन आणि एक नृत्यशाळा, एक वैभव आहे, एक संस्कृती आहे हे शिकवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. आणि आज त्या सर्व विद्यार्थिनी मिळून आपल्या गुरुला वंदन करत आपली गुरुपौर्णिमा साजरी करत आहेत. आपण या कलासिद्धीच्या ज्या संस्थापिका आहेत, संचालिका आहेत, रितिशा झगडे यांच्याशी बोलूया. रितिशा, हे कधीपासून तू करते आणि तुला ह्याच्याबद्दल काय वाटतं?
नमस्कार, मी ऋतुषा राजेंद्र झगडे. मी 6 वर्ष झालं कलासिद्धी नृत्यालयातून क्लासेस घेते. माझी गुरु धनश्री लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ता क्लासेस घेते. जेजुरी, बेलसर इथं माझ्या शाखा आहेत आणि या सर्व माझ्या विद्यार्थिनी आहेत. यांचा आत्ताच 31 जुलैला मल्हार नाट्यगृहामध्ये अरंगेत्रम हा मोठा कार्यक्रम सादर होणार आहे. भरतनाट्यमचा हा प्रथमच कार्यक्रम जेजुरीत सादर होत आहे. त्यामध्ये तुम्हाला तमिळनाडू आमचा भरतनाट्यमचा सगळा सिलॅबस, त्यामध्ये नटेश कौतुकम, गणेश वंदना, तिल्हाना असे वेगवेगळे प्रकारचे नृत्य, त्याचबरोबर आपले अभंग देखील बघायला मिळणार आहेत. गुरु म्हणून काय वाटतं तुला? आज गुरुपौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या विद्यार्थिनी आणि आपल्या कलासिद्धी नृत्यालयाची काही स्वप्न आहेत, ती कशी असावीत, काय असावं असं तुला काय वाटतं? मला कलासिद्धी नृत्यालयाचं नाव जेवढं मोठं करता येईल तेवढं मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या मुलींनी आज मला जी वंदना दिली त्यामुळे मला खरंच खूप मी भारावून गेले की आधी मी जेव्हा शिष्य होते तेव्हा मी माझ्या गुरूंना जसं मी मनापासून त्यांचे जसं त्यांचं मी मनापासून कौतुक करायचे किंवा मी त्यांना आदर द्यायचे, तसंच माझ्या विद्यार्थिनीही मला तेवढाच तितकाच आदर देतात. अगदी मला त्या मोठ्या बहिणी सारख्या समजतात, त्यांच्या आई समजतात आणि तितकाच मला घाबरतात देखील. तेवढंच धाक देखील आहे आणि तेवढंच प्रेम देखील आहे. खरं म्हणजे कला ही एक उत्तम संस्कृती आहे. भारताच्या प्राचीन, अर्वाचीन आणि विविध संस्कृतीमधून वेगवेगळ्या पद्धतीने या कलेकडं पाहिलं जातं. निश्चितच कलासिद्धी प्रांताच्या माध्यमातून समाजाला दिशा देणार आणि नृत्याच्या मधून एक नवी संस्कृती निर्माण करणार अशा आशा घेऊन या कला संस्कृतीचं काम चाललं आहे. मी प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, लोकमंच मराठी, जेजुरी.